जवळपास आकडा 14,000 कोटीचा सांगितला जातोय, 3,500 कोटींचा सांगितला जातोय. म्हणजे कोट्यवधी रुपये ज्या पद्धतीने वाटले 14,000 कोटी रुपये या स्कीममध्ये लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आल्याचे आकडे प्रसिद्ध झाले. त्याच्यामध्ये जे 92 लाख बोगस लाभार्थी आहेत, हां, बेकायदेशीरपणे त्यांना कोणतीही KYC न करता, त्यांची छाननी न करता, त्याच्यामध्ये 29,000 पुरुष आहेत, 4,500 सरकारी कर्मचारी आहेत, हां, सरकारी पगारे घेतात आणि या स्कीमचा फायदाही घेतला. असे साधारण 3,515 कोटी रुपये अशा पद्धतीनं उधळले गेले. फडणवीस आणि मिंदे यांनी मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैशाचा हा अपहार झाला. हा गुन्हा म्हणजे राम मंदिरातली दानपेटी लुटणं आणि सरकारची जनतेच्या करातली तिजोरी लुटणं हा गुन्हा एकच आहे. अशा वेळेला 3,515 कोटीची वसुली कशी करणार हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही एखाद्या बँकेत फ्रॉड झाला तर त्या कर्मचाऱ्याला 5,000 रुपयासाठी अटक करता. एक फ्रॉड झाला म्हणून विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी हे का पळून गेले? त्यांनी बँकेच्या पैशाचा अपहार केला असं त्यांच्यावर ठपका आहे. म्हणून त्यांच्यावर रेड कॉर्नर नोटीस, ED CBIच्या नोटिसेस आहेत, त्यांची संपत्ती जप्त केली. 3,515 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून बेकायदेशीरपणे मतं विकत घेण्यासाठी वापरले. हा तर या शतकातला सगळ्यात मोठा अपहार आहे ना. मग हे पैसे वसूल कसे करणार तुम्ही? आता तुम्ही आता 92 लाख लोक वगळले म्हणून तुम्हाला इथे गप्प बसता येणार नाही. या 92 लाख लोकांना ज्यांच्या सहीनं पैसे मिळाले, ज्यांच्या आदेशानं मिळालं, ते तेव्हाचं एकनाथ शिंदे कॅबिनेट, या संपूर्ण कॅबिनेटवर सरकारी पैशाचा अपहाराचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि संपूर्ण कॅबिनेट, तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थसचिव, महिला व बालकल्याण सचिव ह्यांची व्यक्तिगत संपत्ती जप्त करून ही वसुली पैशांची व्हायला हवी असं आमचं मत आहे. हा पैसा पचवू देता कामा नये. याला परदेशी भाषेमध्ये गुन्हा स्टेट कॅप्चरचा आहे. राज्य विकत घेणं गैरमार्गानं हा स्टेट कॅप्चरचा गुन्हा आहे. अशा प्रकारचे गुन्हे रशियात झालेले आहेत, अशा प्रकारचे गुन्हे साऊथ आफ्रिकेला झालेले आहेत आणि अशा प्रकारचा गुन्हा ईदी अमीन युगांडा, तिथे स्टेट कॅप्चरचे गुन्हे आहेत. राज्य बेकायदेशीर मार्गाने विकत घ्यायचे. तर त्याच्यामुळे ह्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. आम्ही स्वतः माझ्याकडून आम्ही सरकारला एक कायदेशीर नोटीस पाठवतो आहोत सध्या, आणि वेळ पडली तर आम्ही हायकोर्टात जाऊ सध्या आणि पुढेही जाऊ. पण लवकरच आमच्याकडून एक आधी नोटीस पाठवावी लागते ना, खुलासा सरकारकडून घ्यावा लागेल. आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांना एक कायदेशीर नोटीस पाठवायचं काम चालू आहे. कारण हा गुन्हा फार रेअर, अनन्यसाधारण, कायदेशीर भाषेत रेअर असा हा गुन्हा आहे. 92 लाख लोकांना तुम्ही मतं विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करता, 1,500 देता आणि 3,515 कोटीचा अपहार केला जातो सरकारी तिजोरीचा. तुमच्या बापाचे पैसे आहेत का रे? बापाचे पैसे. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, विद्यार्थ्यांसाठी योजना नाही, आश्रमशाळांचा निधी मिळत नाही आहे, अशा अनेक आहेत. दिव्यांगांना अजून त्यांचा भत्ता मिळत नाही आहे, दिव्यांगांचे पैसे अडकलेले आहेत. काय करतायत तुम्ही लोक? आणि 3,515 कोटी रुपये मतं विकत घ्यायला तुम्ही सरकारी तिजोरी लुटता, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. कोणीही गप्प बसलं तरी मी गप्प बसणार नाही. पण राऊतसाहेब, राम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणात जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची घोषणा करतो आणि दुसरा टप्पाही जाहीर होतोय, तर असं असताना जर हा महिलांच्या बाबतीत किंवा ही स्कीम लाडकी बहीण यात जर मोठा घोटाळा झाला असेल तर विरोधी पक्ष एकत्रितपणे काही आंदोलनाची घोषणा करणार हा विषय आता हळूहळू बाहेर येतो. याच्या आधी याच्यावर चर्चा झालेल्या आहेत. मला आश्चर्य वाटतं मीडियाचं आणि वृत्तपत्रांचं. इंडियन एक्सप्रेसनी ही बातमी छापली आहे, पण त्याच्या मराठी भावंडानं छापली नाही.
असं हे दबाव मीडियावरती येतात, या प्रकारच्या बातम्या छापल्या जाऊ नयेत. काय चाललं आहे या देशामध्ये? जे म्हणतो ना स्टेट कॅप्चर, हा स्टेट कॅप्चरचा प्रकार आहे. तुम्ही स्टेट कॅप्चर या शब्दाचा वाक्याचा माझा अभ्यास करू शकता. राज्य विकत घेणं गैरमार्गाने, राज्य विकत घेण्याचा प्रकार आहे. त्यासाठी मग आधी न्यायालय, संविधानिक संस्थांचा ताबा मिळवायचा, मग सर्व निविदा, सर्व संस्था आपल्या ताब्यात घ्यायच्या, सरकारची तिजोरी ताब्यात घ्यायची आणि त्याच तिजोरीतून एक राज्य विकत घ्यायचं. महाराष्ट्रात ते झालेलं आहे.